हॅलो गाईज, वेलकम टू द यूट्यूब फॅमिली. तर हे आहे करडईचं तेल. हे आता आपण बाळाच्या हेडची मसाज करण्यासाठी यूज करणार आहे. तर हे तुम्ही असं पद्धतीने टाकून ह्याला आपल्या सोप्या पद्धतीने टाळू माकणे असे म्हणतात. म्हणजे ब्रेनचा जो मधला पोर्शन असतो तो थोडासा ठिसूळ असतो, म्हणजे थोडासा सॉफ्ट असतो. त्याची जागा भरून येण्यासाठी, म्हणजे तो खड्डा भरून येण्यासाठी थोडक्यात आपण हे तेल असं आतमध्ये जिरवतो. हे ॲक्च्युली प्राचीन काळापासून करत आहेत, पण आजकालची लोक ह्याच्याकडे दुर्लक्ष करतात. पण ती इथला जो मेंदूचा भाग आहे तो तसंच राहतो, सॉफ्टच राहतो. मग तो आपल्याला जर कडक बनवायचा असेल बाकीच्या मेंदूसारखा असा साईडनी, तर हे असं त्याच्यामध्ये तेल मुरवणं तुम्ही बघू शकता. हे एकदम असं पद्धतीने आतमध्ये जेवढं तुम्ही तेल मुरवणार तेवढी ही बाजू कणखर होत जाणार. मग जेणेकरून बाळ कदाचित तुमच्या हातातून पडलं वगैरे तर त्याला जास्त त्रास होत नाही. मग तुम्ही पहिल्याच्या काळापासून जी पद्धत आहे ती तशीच तुमच्या बेबीला फॉलो केली तर तुमचं बाळ नक्कीच एकदम स्ट्रॉंग राहील. आणि आत्ताच्या बाया अजिबात हे फॉलो करत नाहीत, त्याच्यामुळं बेबीला पुढं चालून चष्मा लागणं किंवा डोक्याला त्रास होणं असे गोष्टी उद्भवतात.